नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावितरण भरतीविषयी अतिसंभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, विद्युत कायदा 2003 मध्ये एकूण किती कलमे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 185 कलमे हे विद्युत कायदा 2003 मध्ये आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणते उपकरण हे सबस्टेशनमध्ये लावले जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 एक्साइटर हे उपकरण सबस्टेशनमध्ये लावले जात नाही। प्रश्न क्रमांक तिसरा, स्टील टँक रेक्टिफायरचे वैशिष्ट्य टिंब आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 स्टील टँक रेक्टिफायरचे वैशिष्ट्य हे शक्तीने मोठे व वॉटर कूल्ड असतात। प्रश्न क्रमांक चौथा, भारतामध्ये इलेक्ट्रिसिटी बोर्डची किती रिजनमध्ये विभागणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतामध्ये 5 रिजनमध्ये विभागणी ही इलेक्ट्रिसिटी बोर्डची केली आहे। प्रश्न क्रमांक 5वा, अल्टरनेटचे फील्ड DC सप्लायपासून अलग करण्यासाठी टिंब स्विच वापरतात। तर ऑप्शन क्रमांक 4 फील्ड डिस्चार्ज स्विच हे अल्टरनेटचे फील्ड DC सप्लायपासून अलग करण्यासाठी वापरतात। प्रश्न क्रमांक 6वा, अर्ज प्राप्त झाल्यानंतर किती दिवसाच्या आत ग्राहकास विद्युत जोडणी मिळते? तर ऑप्शन क्रमांक 3 1 महिन्याच्या आतमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ग्राहकास विद्युत जोडणी मिळते। प्रश्न क्रमांक 7वा, कमी दाबाचे रूपांतर जास्त दाबावर करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 स्टेप-अप असे कमी दाबाचे रूपांतर जास्त दाबावर करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला म्हणतात। प्रश्न क्रमांक 8वा, टंगस्टन धातूची बारीक तार बनवता येत असल्याने त्याचा वापर लॅम्पमध्ये कशासाठी करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन धातूची बारीक तार बनवता येत असल्याने त्याचा वापर लॅम्पमध्ये फिमॅलेट बनवण्यासाठी करतात। प्रश्न क्रमांक 9, विजेच्या वाहनास कमीत कमी विरोध करणाऱ्या पदार्थाला खालीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 गुड कंडक्टर असे विजेच्या वहनास कमीत कमी विरोध करणाऱ्या पदार्थाला म्हणतात। प्रश्न क्रमांक 10वा, न्यूट्रॉन पुढीलपैकी कोणता विद्युत चार्ज धारण करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यूट्रॉन हे भारविरहित विद्युत चार्ज धारण करतात। प्रश्न क्रमांक 11, अल्टरनेटमध्ये व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी ही कोणत्या घटकावर अवलंबून असते? तर ऑप्शन क्रमांक 3 अल्टरनेटमध्ये पोलची संख्या आणि सेंटरची संख्या या घटकांवर व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी अवलंबून असते। प्रश्न क्रमांक 12, विद्युत मंडलाची पॉवर ही टिंब मीटरने मोजतात। तर ऑप्शन क्रमांक 4 व्होल्टमीटर या मीटरने विद्युत मंडलाची पॉवर मोजतात। प्रश्न क्रमांक 13, ट्रान्सफॉर्मर नो लोड करंट फुल लोड करंटच्या किती टक्के असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ट्रान्सफॉर्मर फुल लोड करंटच्या 1 ते 3 टक्के असते। प्रश्न क्रमांक 14, ॲटममधील प्रोटॉनच्या संख्येला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲटॉमिक नंबर असे ॲटममधील प्रोटॉनच्या संख्येस म्हणतात। प्रश्न क्रमांक 15, एओनाइटची कांडी लोकरीच्या कापडावर घासल्यास कोणती वीज निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 स्थिर वीज निर्माण ही एओनाइटची कांडी लोकरीच्या कापडावर घासल्यास होते। प्रश्न क्रमांक 16, ओहमचा नियम खालीलपैकी कोणत्या घटकावर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 विद्युत दाब, विद्युत प्रवाह आणि विद्युत विरोध या घटकांवर ओहमचा नियम आधारित आहे। प्रश्न क्रमांक 17,
कोणत्या ट्रान्सफॉर्मर 2 एकच वायंडिंग प्रायमरी व सेकंड वायंडिंग प्रायमरी म्हणून कार्य करते? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲटो ट्रान्सफॉर्मर हे एकच वायंडिंग प्रायमरी व सेकंड वायंडिंग प्रायमरी म्हणून कार्य करते. प्रश्न क्रमांक 18 विजेच्या वहनाला विरोध करणाऱ्या मात्र प्रवाह वाहू देणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सेमी कंडक्टर असे विजेच्या वहनाला विरोध करणाऱ्या मात्र प्रवाह वाहू देणाऱ्या पदार्थाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 19 विजेचा शोध टिंबटिंब या शास्त्रज्ञाने लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 मिलेट थेल्स या शास्त्रज्ञाने विजेचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 20 पदार्थाच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 मूलद्रव्य असे पदार्थाच्या लहानात लहान कणांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 21 जगातील सर्वात वेगवान सुपर महासंगणक कोणत्या देशाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका या देशाचा जगातील सर्वात वेगवान सुपर महासंगणक आहे. प्रश्न क्रमांक 22 सेवेचे टिंबटिंब व टिंबटिंब हे 2 प्रकार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 प्रायमरी व सेकंडरी हे सेवेचे 2 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 23 अणूच्या केंद्राभोवती इलेक्ट्रॉनची जास्तीत जास्त किती कक्षा असते? तर ऑप्शन क्रमांक 4 7 कक्षा ही अणूच्या केंद्राभोवती इलेक्ट्रॉनची जास्तीत जास्त कक्षा असते. प्रश्न क्रमांक 24 उच्च प्रवाह क्षमतेच्या इन्सुलेटेड वायराला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 केबल असे उच्च प्रवाह क्षमतेच्या इन्सुलेटेड वायराला म्हणतात.